नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण कृष्णा नदी व तिच्या उपनद्या लक्षात ठेवणार आहे ट्रिकच्या द्वारे। सर्व या ठिकाणी आपण ट्रिक दिलेली आहे। तर कृष्णा नदीची थोडक्यात आपण सुरुवातीला माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम, पहिला मुद्दा काय, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी झालेला आहे। आता कृष्णा नदीची लांबी, कृष्णा नदीची भारतातील लांबी 1400 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर इतकी आहे। आता ही नदी 4 राज्यातून ही नदी वाहत जाते। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातून प्रामुख्याने ही नदी वाहत जाते। आता बघा, चौथा मुद्द्याच्या स्वरूपात या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय। महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम झालेला आहे। महाबळेश्वर या ठिकाणी किती 5 नद्यांचा उगम झालेला आहे। त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा, कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या 5 नद्यांचा उगम कुठे झालेला आहे, महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे। आता ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचे ट्रिकद्वारे, या ठिकाणी 3 प्रकारचे ट्रिक या ठिकाणी दिलेले आहेत। तर याच्यातली कोणतीही आवडेल ती तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता बघा, पहिली ट्रिक आहे, सांगाव कृष्णा कोयनेला। किती मस्त ट्रिक आहे, याच्यात मध्ये तुम्हाला या 5 नद्या पटकन लक्षात राहणार, सांगाव कृष्णा कोयनेला। तर आता यासाठी सावित्री, सा साठी सावित्री, गा साठी गायत्री। आता इथं बघा, या ठिकाणी काय आहे, वेण्णा, कृष्णा आणि कोयना झालं। बघा, सांगाव कृष्णा कोयनेला। बघा, परत एकदा सांगतो, सावित्री, गायत्री, वेण्णा, कृष्णा, कोयना पहिल्या ट्रिक मध्ये। आता दुसरी बघा, गावे सावित्री, कोयल सारखे कृष्णासाठी। गावे म्हणजे गाणं म्हणावं, गाणं सावित्रीने म्हणावं, कोयल सारखं म्हणजे कोकिळेसारखं कृष्णासाठी, म्हणजे स्पष्टीकरण सांगितलं। अशा प्रकारे लक्षात ठेव, गावे सावित्री, कोयल सारखे कृष्णासाठी। गा साठी गायत्री, वेण्णा, सावित्री, कोयना आणि कृष्णा, असं लक्षात ठेवू शकतो। आणि आता बघा, इथं पूर्ण तुम्हाला तिसऱ्या ट्रिक मध्ये पूर्ण आयडिया येईल। महान कृष्णाला कोपऱ्यात सांगा वेळेत, महान कृष्णाला कोपऱ्यात सांगा वेळेत। बघा, आता ही ट्रिक अतिशय महत्वाची, शेवटची ट्रिक आहे ती। आता महान साठी काय, महाबळेश्वर, महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा, कोयना, आता सावित्री, गायत्री आणि वे साठी वेण्णा। परत एकदा ऐका, महान साठी महाबळेश्वर, महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झाला, महाबळेश्वर कृष्णा, कोयना, को साठी कोयना, सा साठी सावित्री, गा साठी गायत्री आणि वे इथं वे साठी वेण्णा। अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता तुम्ही। आता बघा, ह्या 3 पैकी कोणतीही ट्रिक, वरची पण आवडली तर वरची लक्षात ठेवू शकता, कोणतीही 3 पैकी आवडेल ती तुम्ही लक्षात ठेवू शकता, लक्षात घ्या। नाहीतर या ठिकाणी यमक पद्धतीचा देखील वापर करू शकतो। बघा, कृष्णा, वेण्णा, कोयना या ठिकाणी या ठिकाणी ना शब्द आला एंडिंगला, शेवटचं अक्षर। आणि बघा, इथं त्रि आले, म्हणजे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, गायत्री, सावित्री, कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, असं पण यमक पद्धतीने लक्षात ठेवू शकता। किंवा सांगाव कृष्णा कोयनेला, ही पण एकदम मस्त लक्षात राहू, सांगाव कृष्णा कोयनेला, हे पण लक्षात राहू शकतं। आता बघा, अतिशय महत्वाचं म्हणजे उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या। MPSC मध्ये PSI, ST, ESO किंवा राज्यसेवेला याच्यावर प्रश्न येऊ शकतात। हे याच्यावर प्रश्न आले तर हे पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, लिपिक वगैरे, आरोग्य सेवक, वन विभाग आणि हे उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, हे MPSC मध्ये कंबाईन परीक्षा म्हणजे PSI, ST, ESO पूर्व परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा आता येणारी आहेत किंवा आगामी परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, आता बघूया, उजव्या किनाऱ्याने मिळणारे उपनद्या ट्रिकने लक्षात ठेव। घटतं दूध 5 वेळेस वाटप करा। घटतं दूध म्हणजे घटणारं दूध, घटणारं दूध 5 वेळेस वाटप करा, असं लक्षात ठेवायचं। घटणारं दूध 5 वेळेस वाटप करा। मग त्या घ साठी काय इतर नदी आहे, घटप्रभा। उजव्या किनाऱ्याने मिळणारी उपनदी कुठली, घ साठी या ठिकाणी घटप्रभा, त साठी ताम्रपर्णी, त साठी कुठली नदी लक्षात ठेवायची, ताम्रपर्णी। दूधगंगा, 5 साठी पंचगंगा, वे साठी वेण्णा, वा साठी वारणा आणि क साठी कोयना। अशा प्रकारे लक्षात ठेवा। बघा, परत एकदा सांगतो लक्षात राहण्यासाठी, घ साठी घटप्रभा ही नदी, त साठी ताम्रपर्णी, दूध साठी दूधगंगा नदी, आता 5 इथं पंचगंगा नदी। आता इथं लक्षात घ्या, वेदगंगा नदी, या ठिकाणी काय सांगितलंय मी, वेदगंगा नदी आणि वारणा आणि कोयना, अशा प्रकारे नद्या लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, आता डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या। आता बघा, एरे नंदलाला आग्र्यावरून, किती मस्त ट्रिक आहे। डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिकने कशा प्रकारे लक्षात ठेवतोय आपण,
येरे नंदलाला आग्र्यावरून, येरे नंदलाला आग्र्यावरून, नंदलाल कुठून येणार आहे? आग्र्यावरून. येरे म्हणजे येरळा नदी, डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनदीपैकी पहिली नदी येरळा नदी. इथं दुसरी नदीचं नाव आहे नंदला, नंदला. दुसऱ्या उपनदीचं नाव आहे फक्त नंदला. आणि आग्र्यावरून म्हणजे अग्रणी नदी आहे, नदीचं नाव काय? अग्रणी. आता परत एकदा आपण ह्या दोन्ही उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या परत एकदा पाहूया. उजव्या किनाऱ्याने पहिल्यांदा पाहूया. ठीक आहे. आता घटतं दूध 5 वेळेस वाटप करा, ही पहिली ट्रिक आहे, लक्षात द्या. परत एकदा सांगतोय, घटतं दूध 5 वेळेस वाटप करा. म्हणजे घ साठी घटप्रभा नदी उपनदी आहे, त साठी ताम्रपर्णी, दूध साठी दूधगंगा, 5 साठी पंचगंगा. आता वेद म्हणजे वेदगंगा, या ठिकाणी वेदगंगा लक्षात ठेवायचं, नाहीतर कधी कधी आपण वेण्णा वगैरे म्हणू शकतो. या ठिकाणी वेदगंगा आणि वारणा आणि क साठी कोयना. आता किती नदी आहेत बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या प्रामुख्याने आहेत. घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा, पंचगंगा, वेदगंगा, वारणा आणि कोयना. ठीक आहे. आता दुसरी ट्रिक तर एकदम सोपी आहे. डाव्या किनारे मिळणाऱ्या उपनद्या एकदम सोपे आहेत. येरे नंदलाला आग्र्यावरून, येरळा, नंदला आणि अग्रणी, अशा 3 नद्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आहेत. तर बघा, कृष्णा नदीची थोडक्यात माहिती देखील पाहून आपण तिच्या उपनद्या, उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या व डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या पाहिल्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. शेअर करायला विसरू नका. आणि जास्त करून लोक लाईक करत नाही. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि व्हिडिओ जर पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. कारण की आतापर्यंत 100च्या पुढे व्हिडिओ युट्यूबला आमचे लॉंग व्हिडिओ आलेले आहेत, ते पहा. नक्की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेला फायदा होऊन जाईल व तुमचा नंबर नक्की यादीमध्ये येऊ शकतो. धन्यवाद.